हा बा का? अरे काय पाहतोय मी. हा ना, भांडणं झाले ना त्यांचे. हा हा, त्या बांधवून बांधवून झाले नाही, ते दुसरंच कारण आहे त्याला काहीतरी. नाही नाही हा, मी आता ऐकलं महिन्याभरापूर्वी आहे ना, आता डेप्युटी याला माहिती झंडी गेला त्यांच्या बांधवून काय ते सदाभाऊ त्यांचे वाद झाले, पण एवढे वाद धराधरी झाली म्हणते. ते नाही सांगता यायचं बरं का बांधावरून, पण भांडणं लय बेकार झालेले आहेत त्यांचे. अरे देवा, बाजूबाजू कशी समोर एकमेकाच्या पाय गेले पाहिले का. अरे बघत बी नाही ना एकमेकाकडे ते. दुश्मनासारखी जी एकदम असं नुसतं डोळ्यात रक्तच होत त्यांच्या. पण त्यांची ना लहानपणापासून मैत्री होती ना. अरे भो काय सांगू तुला, मग 40 वर्षाची मैत्री आहे त्यांची. पण असं काही झालं ना मैत्रीत, ते माणूस विसरून जातो मैत्री सगळी आणि दुश्मनीत डोक्यात ठेवतो. इथं लय मोठं अवघड गोष्ट आहे. म्हणजे 40 वर्षाच्या मैत्री पुढं सेकंदाची दुश्मनी आणि एक लक्षात घे, जेवढी घट्ट मैत्री ना तेवढी घट्ट दुश्मनी होती. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात मी असं बघितलं ना आबा. पण हे ते चांगलं नसतं. नाही, खरंच चांगलं नाही. म्हणजे मला सांग ना, रोज एकत्र बसणारे, उठणारे, बोलणारे, आज समोरासमोर गेल्यानंतर किती त्यांच्या मनामध्ये दगदग असून सोपं आहे का. अरे पण आपल्याला किती वाईट वाटू राहिलं त्याचं काय. मग सारे आपल्याला वाईट वाटतं म्हणून त्यांच्या मनात कसं होत असं. म्हणजे धराधरी म्हणजे मारा का डायरेक्ट. अरे मग एकमेकाला हातच लावतो. बांधावरून चालतंय. हा का. बरं जाऊ दे, हे चालूच राहणार आहे. तुम्हाला सांगतो वाद. मी काय म्हणतो आबा, आपलं होळी बिळी काही साजरी करीत नाही का आपण. अरे हे असं झाल्यावर काय ते होळीत इंटरेस्ट राहणार ना. हाणार आबा. काय झालं हो श्यामराव. काय झालं. अरे तुला सांगतो, हे दोघं जवानीत असताना इतके होळी खेळायचे ना. पण झालं कसं आहे की डेप्युटीच्या घरचे आणि साधाभाऊच्या घरचे यांचे झाले भांडणं. म्हणजे भावकीत भांडणं झाले ना, तर साधा भाऊच्या माणसांकडून डेप्युटीच्या घरातला एक माणूस दागावला गेला होळीच्या दिवशीच तो बी नेमका. तसं आहे ना, हे होळी खेळतच नाही. तरी तुला सांगतो म्हणजे की म्हणजे बऱ्याच वर्ष होळी होत नव्हती, पण डेप्युटी आणि साधा भाऊनी म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन होळी खेळायला सुरुवात केली. करायचे बरं का. पण ते म्हणजे धुळडीच्या दिवशी आहे ना, ते अजिबात कोणाला घाबरत नव्हते. म्हणजे काय बुवा, म्हणजे बळजबरी नाही, पण आनंदाने, उत्साहात. किती मोठा प्रतिष्ठित कोणी असो, त्याला रंग लावल्याशिवाय ते सोडीतच नव्हती. अशी होळी खेळायची. घराघरात जाऊन प्रतिष्ठित लोकांना सुद्धा कसंही म्हणून ते खेळायचेच. बाकी मजा करायची. आता यांच्यातच वाद झाले म्हणलं काय मजा राहील ती होळी खेळण्यात. चांगलं खेळणार होळी, पण काय वर्षातून पहिल्यांदाच येते एक दिवस. योग्य म्हणतो ते खरे राव. तेच ना. आपला राष्ट्रीय सण आहे हो. अख्ख्या भारत देशामध्ये होळी धुलीवंदन किती आनंदाने साजरी केली जाते, आणि आपण गावात असं चांगलं नाही वाटत. हा ना. मी काय म्हणतो योग्य, करू वर्गणी. होय आबा. हा चला, मी देईन पहिल्यांदा पैसे. चालतंय बघ, आबापासूनच सुरुवात झाली गावामध्ये. मागून बाबा आपण जे देते ते देते, बळजबरी कोणाला करायची नाही. ठीक आहे, जे देईन त्या मनाने घ्यायची. कोणी 100 देऊ, 200 देऊ, तेवढी वर्गणी बळजबरी नाही, पण मजेनी करायची. मजेने हसून खेळून ती बी आनंदीत साजरा करू आणि धुरडी पण मस्त करू. चला मग लागा का आम्हाला. अरे आहे का, इथंच भेटली. बरं झालं, घरी जायचं ताणच नाही. नाही काय चाललंय वही काय वर्गणी द्या ना पैसे. कशाची. बघ आता इसरली का तू, दरवर्षी नाही का खेळताना रंगबाई होळीचा तू म्हणत असती, पाट लाग कोणा माझ्या चोळीचा. करा ठीक आहे. शामराव कधी सुधारणार हो तुम्ही. आता आपण रंग नाही लावित का मग, गाणं म्हणत आहे का. मग एवढं गाणं मी म्हणून दाखवत असता का. बरं किती वर्गणी. दे ना, 1500 देऊन टाक. 1500 तर गाव जेवण द्यायचे काय. 100 बाते त्यांचे 1500. अरे ती आपली आहे ना, म्हणून मागितली. 50 रुपये लिही माझी. बघ काय का बघ, ठीक आहे, तू असं मध्ये बोलत जाऊ नको. वर्गणी सोय छेडत असले दिगाचं बरोबर आहे. अरे मग 50 रुपये. अरे गावातल्या कोणीच 50 रुपये दिली नाही. बघ तू 200 500 1000 अशा वर्गाने दिल्यात. दरा 200 हायला घेऊनच आली होती काय ना. बाजाराला चालले होते भाजीपाला घ्यायला. भाजीपाला नंतर आण, ते केव्हा आणता येईन. सण वर्षातून एकदा येतो. आणि तुला सांगतो माझं नाव व्यवस्थित आहे, माझ्या नवऱ्याच नाव लिहा पुढं. भाऊचं नाव लिह. आणि तुला सांगतो त्या दिवशी ना पुरणपोळी चांगली कर बरं का. जे आले ना आम्ही बरं हे बी येते दोघं. म्हणजे 200 वर्गणी द्यायची आणि खायला तुम्ही माझ्याच घरी यायचं. जमणार नाही, मी फक्त नैवेद्य पुरतं करणार आहे. होळी कधी पेटणार आहे, किती वाजता पेटणार आहे सांगा, मी नैवेद्य घेऊन येईन. बरं कटाची आमटी कर बरं का. हा मग आवडत. हे तुमच्यामुळे असं होतं नाही तर आम्ही दरवर्षी ज्या वेळेला असतो तिथे तुम्ही ना असं नका बघत जाऊ आज आदुले सारखं. चला जाऊ दे. पाहिलं का योग्या, घरी जायचं ताणच मिटला. याला म्हणते योगा योग आहे की नाही. बाबासाहेब तात्या भेटले, राम भाऊ भेटले, आपल्याला इथं टेन्शनच नाही. बरं, मी काय म्हणतो, बोला गावाच्या ना
तुम्हाला तर माहिती आहे, होळी सध्या बंदची, पण आम्ही 4 चौघांनी आणि आपले ज्येष्ठ नागरिक आपल्या आबा यांनी ठरवले या वर्षापासून होळी आनंदात साजरी करायची आणि धुरडी करायची. त्याच्यामुळे आहे ना वर्गणी चालू केली. काय तुमच्या इच्छेला वाटेल ते द्या, अजिबात बळजबरीने तुम्हाला सांगतो. सोयीची असेल ते देऊन टाका. हा देऊ का मग? हा हा वा वा वा. बघ याला म्हणते तुम्ही बघा ऐका मी म्हणतो ना आपण ते म्हणतो ना अंधारा मागची एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. अशी गंमत झाली. आम्हाला दिलेच पाहिजे. चला येऊ का, धन्यवाद बरं का, आणि नक्की या बरं का संध्याकाळी मोठी होळी पेटायची आपल्याला. हा चला चल सदा बोल मग काही की नाही. अयो राम राम साधा भाऊ. राम राम. बस बस टिप ना, 1000 रुपये टिप. कसलं टिपीत 1000 रुपये? आपल्या गावात होळीची वर्गणी चालू आहे ना, हा मग मग होळीसाठी मग वर्गणी घ्यायला आलो तुमच्याकडे. मला नाही वर्गणी बिरगण द्यायची. अहो गावाचा कार्यक्रम आहे आपल्या. त्या गावाचा कार्यक्रम बघन गाव. होळी बिळी बंद केली मी. अहो तुम्ही बंद केली, पण गावासाठी सण आहे मोठा, राष्ट्रीय उत्सव आहे आपला, अख्ख्या देशात साजरी होती. सांगा बरं होळीचा सण आता ते तुम्हाला माहिती होली का मग ती का कोण होती काय सगळं ते आपल्याला जाळावं लागतं ते सगळं, मग करावं लागतं ते गावागावात. 1000 आहे ना, तुम्ही 2-2 हजार करा आणि तुम्हीच होळी खेळा. मला काय होळी बिळीचं सांगू नका. वर्षातून एकदाच येते साधा. ए वर्षावाल्या उठा सुटा. दिले असतील आला काय दिले असते डेपुटीला नेऊन द्यायचे काय ते पैसे वर्गणीचे? नाही आमचं ठरलंय. तुमचं ठरलंय ना, मग तुम्ही पैसे घालायचे आणि होळी करायची. उठ बोऱ्या उठा उठा. देतानाच वाटलं होतं पण अवघड आहे. हा होळी खेळा. लोक फार तुंबू चालत येत. काय तात्या बसले का? बर 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 काय नाही, गावात आहे ना आपल्याला होळी साजरी करायची. आता बंद पडलेली आहे, पण आता आम्ही सगळे पोरं सोरं मिळून आपले आबा गावातले ज्येष्ठ चाललंय करायची म्हणून, त्याच्यामुळे आपली वर्गणी ठेवली. तुम्हाला जे इच्छा येईन ते द्या, बळजबरी अजिबात नाही. पहा किती मोठ्या मनाचे माणसं आहेत आपल्या गावामध्ये. तात्याचं नाव आता काय हाताने लिहितो का? पेन आणत नाही काही नाही, शाळा शिकला कशाला काय माहिती. लक्षात ठेव नाव त्यांचं, हिशोबाला घोळ नको. हा या बरं का कार्यक्रम. सांगे आजी बरी तब्येत? बर बर मी काय म्हणतो, वर्गणी होळीची का दुकानातूनच घ्यावा? घेऊन दुकानातून. बरं पण या बरं का होळीला, हा मस्तपैकी साजरी करणार आहे आपण, एकदम मोठी पेटायची आपल्याला. चला चला. हो डेपुटी थांबा 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 थांबा, घरीच निघालो होतो. कशाला? ते वर्गणी मागायला. आता कशी वर्गणी? होळी आली ना 2-4 दिवसावर. होळीची काय वर्गणी करायची? आता आता तुम्हाला माहित नाही, होळी आपल्याला ती पेटावं लागायची, मग ते लाकडं बिकडं सगळं परत रंग वगैरे सगळं आणावं लागतो ना होळीला, म्हणून गावात सगळ्यांची वर्गणी चालू आहे आमची. वर्गणी करणार नाही, गावी वर्गणी देणार नाही. होळी होळी करायची ना तुमच्या घरी करायची. डेपुटी तुम्ही वरदान देणार नाही मग असं तसं राव. कान पडत टाकीन आपल्या घरी होळी कर, आणि काय तिथे खेळायचं तिथे खेळ, अजिबात गावात हिंडायचं नाही. नाही राव मग डेपुटी राष्ट्रीय सण आहे हो, गावात साजरा करावा लागतो. घरोघरी तर जे त्याच्या घरी 4 गवऱ्या लावून करतातच, पण मोठी होळी गावाची मानापानाची असती, पेटावं लागते आपल्याला. असं काय करता तुम्ही? हा ते मानापानाचं नको सांगू, लय मानपान बघितलेत मी. त्या मानापानापाई काय झालंय तुला नाही माहित अजून. त्याच्यामुळे तुला सांगतो, तू आहे ना तुम्हाला काय होळी करायची घरी करा, गावात होळी होणार नाही आणि कुठं वर्गणी करायची नाही, कोण वर्गणी देणार नाही तुम्हाला. तुम्ही पहिले जाणार नसले मी यांच्या बरोबर राहणार होळी खेळायला. तुला राहायचं तर राय, मला नको सांगू, नाही ते घर सोडून जाय. अजिबात वर्गणी माझ्याकडून नाही वर्गणी भेटणार. मागच्या वर्षी दिली होती ना तुम्ही वर्गणी, आता या वर्षी काय अडचण आहे? कोणची मागच्या वर्षी होळी केली? कशी होळी केली रे? कसली माग मला उगा बात आणतो? डेपुटी मला मान्य आहे तुमचा सगळा इतिहास मला माहिती आहे, पण तुम्ही हे मला जो जुन्या दुखावरच्या खापल्या काढू नको. मला वर्गणी द्यायची नाही, तुम्हाला होळी करायची ना तुम्ही तुमचं करा. ठीक आहे आम्ही गावात करतो. काय माणसं आहेत राव योगे. हा मला सांग, तुमची वैयक्तिक दुश्मनी आहे ना, ती गावाच्या मध्ये काय आणायला पाहिजे? तुम्ही तुम्हाला नाही खेळत ना खेळू, राष्ट्रीय सण आहे, गावाने साजरा करायला यात काय अडचण आहे? ते तर डायरेक्ट म्हणून गेले गावात कोणाची वर्गणी घ्यायची नाही म्हणून. आज थोडे असतं राव. मला वाटलं दिले असते त्यांनी 500 रुपये तरी बरं झाला. गप तू. ह्यो तर म्हणत होता डेपुटी दिन दिले का? अरे मस्त मोठे आशन दिलं, सदा भोवतडं दिलं मस्त मोठे आशन, पण त्यांनी नाही नाही दिलं. राव, असे गावातल्या 2-2 व्यक्तीने नाही म्हणलं, आपलं कसं करायचं मला काय कळणार राव. योग्या मी काय म्हणतो माहितीये का, अजून आहे ना आपण थोडी वर्गणी वाढू आणि गावात 2-4 घर अजून मागू. वाढव देऊ. पण तुम्हाला सांगतो, हा होळी झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे. हा अजिबात माघार नाही घ्यायची. धुलीवंदन चांगलं साजरं झालं पाहिजे. चला चला करू. हा आलं धर. या ना धर, या ना धर. इकडे
ए बरी होली आहे. चला 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 ओ, Happy शामराव. होली. आबा आले, आबा. आबा 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 थोडं आबा थोडं आबा थोडं आवा, थोडं. आबा आबा हॅपी होली आबा. हॅपी होली हॅपी होली हॅपी होली चला. चालायचं चला चला आबा पण होळी कसं काय चालली मला सांगा. होळी चांगली चालली बरं का, पण म्हणावं तसं मजा येईना. होय हा ना राव. सगळ्या गावांनी होळी खेळली पाहिजे माहिती एन्जॉय झाला पाहिजे. पण जाऊ दे आता मग नाही खेळत तर आपण काय करायचं. आपण तो एन्जॉय घेतला पाहिजे ना आपला. हा आपल्याकडे काय आयडिया आहे? काय सांगता. हॅपी होळी सदाभाऊ. अय कोणाला विचारून कलर लावला रे? हा का रे तिकडे खेळायचे ना, इकडे कुठे कोणाला कलर लावायला आला? अहो सदाभाऊ होळी आहे. हा मग आता त्याला तर लावल्यावर धर आज हॅपी होळी. मला कुठे लावितो, तिकडे लावायची ना, कोणाला लावायची ती. मी कलर बिलर लावित नसतो, लावून घेत नसतो. अहो एन्जॉय आहे, त्याला काय होतंय सगळ्यांना एन्जॉय सारखा राहतो. आता होळीच सण आहे, लहान मोठे त्याच्यात काय मत. लहान मोठे तुमच्या तिकडे नाहीत का कोणी मोठे, त्यांची थोबडे रंगवायचे ना. इकडं आला का कोण सांगितलं तुला हे लहान मोठे सगळे सारखे असते तर कलर लावायचे? मला डेपुटी म्हणले, आणि डेपुटी म्हणे कलर लावले पाहू ते काय म्हणतो पाहू. डेपुटीने सांगितलं तुला मला कलर लावायला? हा तुझ्या डेपुटीने हा त्या डेपुटीकडे येतो, बघतो डेपुटीकडे कस काय मला कलर लावतोय. हॅपी होली डेपुटी, हॅपी होली. कसं रे हॅपी होली? तुला सांगितलं ना मला कलर लावायचा नाही म्हणून. हा तुला सांगितलं ना मला जमत नाही ते कलर फिलर. माहिती अहो मला मला कोणी घरातले कलर लावित नाहीत आणि तू मला चालला का कलर लावायला? अहो मै हिंमत होत नव्हती. मग मग हिंमत होत नव्हती म्हणजे कोणी सांगितलं तुला कलर लावायचं? सदाभाऊनी काय म्हणलं तो? ते म्हणे डेपुटीला कलर लाव. हा काय करते बघू आपण म्हणे. डेपुटीला कलर लाव. हा अरे एक गेलाय ना आमचा, त्याला अजून घालायचा काय? हा हटकून चिडून घेतो काय? कुठं आहे तो? किंवा नसतो सुटताच, किंवा नसतो सुटत. हो ओ आबा आता तुम्ही दिलेले आयडिया आले ना आणलं म्हणजे. आता सदाभाऊ कलर लावायला गेलो, हाणलंय मला मारण्याचं. आणि नुसतं म्हणलं डेपुटीनं कलर लावायला लावला, तापले ना नुसते पायाची आज मस्त आले त्यांच्या. हो शामराव, तुम्ही म्हटले डेपुटीला कलर लाव, मी लावला. ते मोकर मला हाणलं माहिती का, मोकर तापले. ते म्हणे आता सदाभाऊला आहे ना सोडीतच नाही आता. हा. एवढ्या रागात गेले ते. मग सदाभाऊ पण असेच म्हणले डेपुटीला आता सोडीतच नाही म्हणे आता. आता पेटलं आबा, आता नाही विजत तुम्हाला सांगतो मी. हे आपण केलं ही जायला आणि आता हे अजून पेटून बसलं. तेच ना. अरे, ते कोणीच ऐकणार नाही त्याच्यातलं. दोघं माघार घेणार नाही. हा, हा. सदा भाऊन डेपुटी डेंजर येतं. मी तर म्हणतो नको काही व्हायला. आता तुम्ही चला पाटक्यात बघा आता काय. चला चला. हो आबा पाहिलं का दोघांच्या हातात दांडी आहे. चला लवकर. चला चला पटकन. संपलं आबा, संपलं सगळं आता. आता काही खरं नाही. डेपुटी सदाभाऊ हॅपी होली. हॅपी होली योगेश, हॅपी होली. चला चला चला. चला शामराव.